हे जे गुजरातचे दोन भामटे आहेत पूर्णपणे या देशामध्ये हुकुमशाही लादायचे हे लोकांनी ओळखलेलं आहे। राम सातपुते म्हणतात की सोलापूर शहरातील जेवढे पण ग्रामीण भाग आहेत, दक्षिण भाग, रस्ते एकदम चकाचक झालेले आहेत। जिथून ताई फिरते तिथून पोटातलं पाणी पण सुद्धा हालत नाही, अशी त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं मध्ये। या जर शरद बनसोडेंनी काम नीट केलं असतं तर उमेदवार का बदलला लोकसभेचा? जय सिद्धेश्वर महाराजांनी काम केलं तर उमेदवार का बदलला? कारण सोलापूरमध्ये ताई दररोज हजार दोन हजार माणसाला भेटतात। महाराष्ट्रामध्ये सर्वात ऍक्टिव्ह आमदार कोण असेल तर प्रणिताई शिंदे आहेत। सातपुते म्हणतात की सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या मताने मी निवडून येऊ, मताधिक्याने निवडून येऊ। सातपुते साहेबांना लाखोच्या मतांनी निवडून सभा घ्या म्हणावं, गावात येऊ देत नाहीत। त्यांचे व्हिडिओ आपण बघितलेले असतील। मोदींच्या बद्दलचीच प्रतिक्रिया आहे। 10 लोकांना विचारल्यानंतर 8 लोक हाताला मतदान करतो म्हणतात। त्यांचं पूर्ण ओळखलंय, गॅसची महागाई ओळखली आहे, सगळं जीएसटी वाढवलेला आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा। आणि हे जे गुजरातचे दोन भामटे आहेत यांना अर्थशास्त्र कळत नाही, काही कळत नाही। यांना पूर्णपणे या देशामध्ये हुकुमशाही लादायचे हे लोकांनी ओळखलेलं आहे। व्हिडिओ तुमचा मोबाईल आहे, मीडियामध्ये बघून लोक आता सगळे जाणकार झाले। साधा खेड्यातला मी आपल्याला एक व्हिडिओ पाठवला, आमच्या गावचा मरोडे गावचा झालेला। 100-200 माणसांना विचारलं तरी एकही माणूस म्हणणार नाही भाजपला देतो। ही परिस्थिती पूर्णपणे भाजप कसं म्हणते की आपकी बार 400 आपकी बार 400 ते गोबेल स्थिती आहे त्यांची। त्यांना माहिती आहे आपण निवडून येत नाही म्हणून। आपल्याला एक उदाहरण सांगायचं झालं तर गुजरात मधला खासदार काल परवा बिनविरोध निवडून आला। त्याचे नातेवाईक सूचक अनुमोदक सापडेनात कुठं, त्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत। आपण ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहात, जिथं आपण ग्रामीण राम सातपुते म्हणतात की सोलापूर शहरातील जेवढे पण ग्रामीण भाग आहेत, दक्षिण भाग, रस्ते एकदम चकाचक झालेले आहेत। जिथून ताई फिरते तिथून पोटातलं पाणी पण सुद्धा हालत नाही, अशी त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं मध्ये। राम सातपुतेंना मला विचारायचं आहे की 2 वेळेला खासदार झाले, सगळ्यात जास्त वर्ष खासदार भाजपचा आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर मतदारसंघामध्ये। आणि पहिल्यांदा शरद बनसोडे साहेब झाले, नंतर जय सिद्धेश्वर महाराज झाले। कुठलं काम केलंय ते त्यांनी सांगावं। ते मतं मागतात, ते कामावर ह्यांच्या मागत नाहीत। ते मतं मागतात मोदीचा हात बळकट करण्यासाठी मतं द्या। या जर शरद बनसोडेंनी काम नीट केलं असतं तर उमेदवार का बदलला लोकसभेचा? जय सिद्धेश्वर महाराजांनी काम केलं तर उमेदवार का बदलला? बीडचा उमेदवार इथं आणायची गरज काय पडली इथं संघामध्ये? आणि पहिल्यांदा शरद बनसोडे साहेब झाले, नंतर जय सिद्धेश्वर महाराज झाले। कुठलं काम केलंय ते त्यांनी सांगावं। ते मतं मागतात, ते कामावर ह्यांच्या मागत नाहीत। ते मतं मागतात मोदीचा हात बळकट करण्यासाठी मतं द्या। या जर शरद बनसोडेंनी काम नीट केलं असतं तर उमेदवार का बदलला लोकसभेचा? जय सिद्धेश्वर महाराजांनी काम केलं तर उमेदवार का बदलला? बीडचा उमेदवार इथं आणायची गरज काय पडली? इथं उमेदवार मिळाला नाही। सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना भाजपला लोकसभेचा उमेदवार न मिळावा याच्या एवढं दुर्दैव काय आहे? त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे।